पाहिजे की महिलांनी या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती दर्शवणे किती महत्त्वाचे आहे। इथे बसलेल्या प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातील एक तरी स्त्री, मग ती त्याची बहीण असो किंवा त्याची बायको असो किंवा त्याची मुलगी असो, यापैकी एक तरी स्त्री जर त्यांनी या कार्यक्रमामध्ये सामील केली तर या कार्यक्रमाची जी संख्या आहे, असोसिएशन आहे, हे खूप वरच्या स्तरावर जाईल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं। बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच विमेन हॅव अचीव्ड। म्हणजे कोणत्याही समाजाची जी प्रगती आहे ती त्या समाजातील स्त्रियांवर अवलंबून असते। आणि मला असं वाटतं कोरोना काळामध्ये माझे हस्बंड 2020 मध्ये छत्तीसगडला असतात, ते तिथे कोरोना अफेक्टेड झाले होते आणि मला ती न्यूज महाराष्ट्रामध्ये 2 तासानंतर मिळाली, जेव्हा की माझ्या कॉलनीमध्ये ती न्यूज जी आहे ती आधीच पसरून गेली होती। म्हणजे मला असं वाटतं महिलांचं जे नेटवर्क आहे ते खूप फास्ट आहे, त्यामागे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया हे सगळे फेल आहे। तर महिलांच्या या नेटवर्कचा आपण योग्यरित्या आपण वापर करू शकतो। त्यांना त्यांचे अधिकार हे आपण सगळे इथे जे उपस्थित आहे आधी त्यांना त्यांचे अधिकार समजून देण्याची गरज आहे आणि याची सुरुवात जी आहे ती आपल्याला आपल्या घरातूनच करायची आहे। जेव्हा आपण आपल्या उपजीविकेसाठी घराच्या बाहेर पडतो आणि उपजीविकेसाठी जे काही आपण परिश्रम करतो दिवसभर, महिनाभर, वर्षभर, आणि जेव्हा आपण घरी परत येतो तर ते जगणं फक्त स्वतःसाठी जगणं असते। पण जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर पडतो आणि समाजाच्या हितासाठी की कोणीतरी मला आवाज देईल किंवा कोणीतरी माझ्याकडे काहीतरी दाद मागायला येईल किंवा कोणाला तरी माझ्या मदतीची गरज आहे, या भावनेतून जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तर मला असं वाटतं की समाजसेवा आहे आणि तेच एक मानवाधिकार जे आहे त्या संघटनेचा प्रमुख हेतू आहे। महिलांसाठीचे अधिकार आपल्याला राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, क्षेत्रीय क्षेत्रांमध्ये जे अधिकार नेमून दिलेले आहेत ते सर्व अधिकार जे आहेत ते महिलांना सांगणे खूप गरजेचे आहे। यासाठी मिडल ईस्ट, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि सम पार्ट ऑफ युरोप यामध्ये सर्वात आधी वुमेन एम्पॉवरमेंट जी आहे ती चर्चा करण्यात आली होती। त्याच अनुषंगाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला जे आहे ते महिला एम्पॉवरमेंटवर वर्क करण्यात आले होते। या प्रसंगी एक इन्सिडेंट सांगू इच्छिते की 1917 मध्ये एका महिलेने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका विदेश देखील सांभाळायला पाहिजे। तर महिलांना त्यांच्या आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरावर देखील त्यांचं उदारीकरण होणं ही काळाची गरज आहे। जर एखाद्या राष्ट्राची प्रगती पाहिजे असेल तर त्यांना त्या राष्ट्राला महिलांच्या सक्षमीकरणावर आणि सबलीकरणावर वर्क करणं खूप जास्त गरजेचं आहे।